आचार्य व्याख्याते डॉक्टर राजकुमार मस्के सर, जे नायडोळेंच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत आणि नायडोळे हे माझे एकदम राजकीय गुरु होते. माननीय विद्यापीठांच्या व्यवस्थापन समितीचं मी स्वागत करतो आणि संयोजकांनाही मी एक अशी विनंती करतो की नेमका किती वेळ घ्यायचा, हा सुद्धा फार महत्त्वाचा विषय आहे. मला बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्याप्रमाणे मला मांडता येईल. बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आहे, मध्ये मध्ये असं चिटोऱ्या वगैरे येतात, त्याच्यापेक्षा अगोदरच 10 मिनिटं घ्या सर. ठीक आहे. संपूर्ण संशोधक विद्यार्थी बंधू भगिनी, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हजारो लाखो लोकांच्या सभा पूर्ण केलेल्या आहेत. परंतु या विद्यापीठामध्ये बसलेली जी लोक आहेत ती महान संशोधक आहेत आणि त्या संशोधकावर या पूर्ण जगाची, देशाची समाज व्यवस्था बदलण्याची मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारी पेलण्यासाठी संशोधकांना प्रेरणा ठरेल हा विचार मांडणं माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्यांची भूमिका किंवा ती माझी ड्युटी आहे. आणि म्हणून आपण जगाचा प्राचीन इतिहास, जगाचा मध्ययुगीन इतिहास, जगाचा आधुनिक इतिहास आणि या इतिहासामध्ये लाखो महामानव, महासंशोधक, प्रगतीशील विचारांचे लढवई जन्माला आलेले आहेत. प्राचीन जगाच्या इतिहासामध्ये उत्क्रांतीवादाच्या संक्रमण कालापासून धर्मांधशाही राज्यशाहीच्या निर्मितीपर्यंत माणसातील मानवी हक्काविरोधचा आणि मानवी हक्कासाठीचा आंतरविरोध हा विकसित होत गेलेला आपण इतिहासात वाचलेले आहात. मानवी हक्कासाठी काम करणारे आणि मानवी शोषण करणारी एक व्यवस्था धर्मांधशाही पासून राज्यशाही आणि आता वेगवेगळ्या शाह्या उदयाला आल्या, फॅसिझम, वेगवेगळ्या शाह्या उदयाला आल्या. त्या संपूर्ण प्रगतीशील विचाराच्या निर्मितीतील चार्वाक, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कॉम्रेड शहीद भगतसिंग आणि अण्णा भाऊ, लाखो प्रगतीशील विचारांचे विश्वामध्ये आहेत. परंतु हे प्रामुख्याने भारताच्या इतिहासात यांचं नाव आपल्याला वगळता येणार नाही. आणि त्या प्रगतीशील विचाराच्या निर्मितीसाठी, सामाजिक क्रांतीच्या विकासासाठी निर्माण करणाऱ्या
निर्माण करणाऱ्या महान साहित्यिकापैकी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे प्रगतिशील विचाराचे महान क्रांतिकारक साहित्यिक म्हणून उदयाला आलेले आहेत. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा वेध घेत असताना आम्ही साहित्याकडे जेव्हा आपण वळू, पुराणकथा, प्रतिगामी साहित्य आणि प्रगतिशील आणि प्रोगामी साहित्य, साहित्यातले आंतरविरोध, प्रगतिशील साहित्य आणि प्रोगामी साहित्य यामध्ये सुद्धा नेमका आंतरविरोध आहे, निश्चित आंतरविरोध आहे. महासंशोधक माझ्या समोर बसलेले आहेत, ऐरीगरी अशी लोक बसलेले नाही. आणि प्रगतिशील आणि प्रोगामी साहित्यातील आंतरविरोध सुद्धा संशोधन करून शोधण्याची आवश्यकता, तुमच्यावरती जबाबदारी आहे. मी आजच्या अल्प वेळामध्ये मी तुम्हाला संशोधनाच्या वाटा, संशोधनाच्या कल्पना तुमच्या डोक्यात फेकण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून मित्रहो, धर्मांधशाहीने शोषित समाजाचं मानसिक शोषण दीर्घ काळापर्यंत करत आहे. धर्मांधशाहीच्या साह्याने, सहकार्याने राज्यशाहीचा उदय झाला आणि राज्यशाहीच्या प्रचंड पिळवणुकीतून, मामूली गोष्ट नाही, ज्या विश्वामध्ये पशु पक्षी पूर्ण जीवसृष्टी मुक्त जगत असताना मानवी आंतरविरोधाने एवढी भयानक एका मानवी समूहाकडून दुसऱ्या बहुसंख्य मानवाचं भयानक असं शोषण केलेलं आहे. आपण गुलामाचा व्यापार वाचलेला आहे. भारतातल्या बहिष्कृत समाजाच्या अवस्था आपण बघितलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. आफ्रिकेतले काळे, अमेरिकेतले काळे आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या निमित्तानं मानवी हक्काचा जाहीरनामा जगाच्या समोर आला आणि गुलामी व्यापाराला टप्प्याटप्प्यानं प्रतिबंधित करण्याची सुरुवात नक्कीच झाली. परंतु जेव्हा रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि जग हादरून गेले, साम्यवादी क्रांतीने प्रगतिशील साहित्यांच्या आधारावर लाखो वर्षे शोषल्या गेलेला, पिळल्या गेलेला पीडित समाजाला संघटित करून कॉम्रेड लेनिनच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही, साम्राज्यशाही आणि धर्मांधशाही एकाच वेळी नेस्तनाबूत करून नवलोकशाहीचा, साम्यवादी क्रांतीचा उदय झाला आणि जग हादरून गेलं. आणि ते जग स्वतःहून फ्रेंच राज्यक्रांतीचे गोडवे गायला सुरुवात केलं. फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती, रशियन साम्यवादी क्रांती यामध्ये नक्कीच आंतरविरोध आहे. भांडवलशाही समाजाच्या नेतृत्वात उदयाला आलेली फ्रेंच राज्यक्रांती आणि सर्वहारा वर्गांच्या नेतृत्वात यशस्वी झालेली रशियन साम्यवादी क्रांती हा आंतरविरोध आहे. आणि म्हणून भांडवलशाही, धर्मांधशाही आणि राज्यशाहीचा समूळ नायनाट करून जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या पाठीवर एक प्रगतिशील समाजाची निर्मिती